आहेत या नवी मुंबईच्या ह्या महापालिकेच्या वेळेला आमची जी ताकद त्याच्या चारपट ताकद वापरली गेली. गुरख्या वापरली की नाही डॉक्टर? पण विजय कोणाचा झाला? सत्याचा झाला. आणि त्यामध्ये नवी मुंबईच्या जनतेचं प्रेम ही आमची स्ट्रेंथ. हे जे काय यश आम्हाला मिळाले हे काय तुम्ही कौतुक करा नाईक कुटुंब वगैरे, नाईक कुटुंब इज नॉट रिस्पॉन्सिबल ऍडर, दे शुड गेट क्रेडिट ऑफ इट. हा नवी मुंबईच्या जनतेचा बौद्धांनी, ख्रिश्चन, जैन, शीख, साऊथ, नॉर्थ, झोपडपट्टीतले गावचे, शहरातल्या सगळ्यांनी या शहराचं सुरक्षित राहण्याचं काम ते गणेश नाईकच्या हातात राहील. आणि त्या अनुषंगाने मला म्हणजे आता मी त्या कोणाविषयी काय बोलणार तर त्यांना पॉलिटिकल भाषा बोलतो, त्याने परत ते पिटलेलं सगळं परत गाडलेलं परत बोलतो. मला ती इच्छा नाही. पण मी विचाराचा नाश करतो. काय बोलतो की फिजिकली आय डोंट वॉन्ट स्मॅश एनी, कारण तुमच्या हातात तुम्ही जे क्रिएशन करू शकत नाही ते तुम्ही नाश करण्याचा विचारच करतो. ते परमेश्वरच्या हातात. आणि मी तुम्हाला सांगतो की आता मी 75 आहे. बिलीव्ह मी ठरवलं तर अजून 85, 95 अप टू व्हॉट आय विल आस्क गॉड विल गिव्ह. माणसाची इच्छाशक्ती शुद्ध असेल आणि त्यामध्ये जर का सगळ्यांनाच समान करायचं. आता मी आता स्वतःचे आता आमचे पत्रकार गेला दरबार आमचा 11ला सुरू झाला सकाळी आणि संपला रात्री 11ला. ड्युरिंग दॅट 12 hours गणेश नाईकने पाण्याचा एक थेंब पण नाही. ओके, गणेश नाईक नॅचरल कॉलला गेला नाही. आय वॉज टोटली मर्ज विथ द डिफिकल्टीज ऑफ द पीपल. लोकांच्या दुःखाशी मला आनंद वाटतो. जगाच्या पाठीवर तुम्हाला जर संधी दिली परमेश्वराने त्याचा पुरेपूर वापर करा. ही संधी पुन्हा मिळणार नाही. तुम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अग्रिकल्चर झालेत ना, ही संधी पुरेपूर आणि चूज अ प्रॉपर सिस्टीम ऑफ वर्किंग. प्रत्येक गावामध्ये इंटरफिलर निर्माण करण्याची इच्छा आहे. आता आपल्या ह्या ठाणे जिल्ह्याकरता बँक ऑफ महाराष्ट्र डीडी बँक आहे, पालघरला बँक ऑफ इंडिया ऍक्टिव्हिटी आहे. फॉर्च्युनेटली या राज्यामध्ये मी पर्यावरण मंत्री 2दा झालो, वनमंत्री 2दा झालो आणि दारू पिण्याच्या खात्याचा पण मंत्री 2दा झाला. मी ज्याला चार्ज घेतला त्याला रेव्हेन्यू होता 2000 कोटी, म्हणजे 8 टाइम्स मी. आणि हे करताना मी सांगतो की ह्या सगळ्या नश्यातल्या बप्पास आहेत. कुठल्या? दारू, सिगरेट, चरस, गांजा, भांग. तिला टेम्पररी मिळणारी स्ट्रेंथ असते. एखाद्या चांगल्या कामातून तुम्हाला जो समाधान मिळतो तीच खरी नशा असते. आणि ती नशा तुम्हाला चांगली असते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या आणि ऍग्रिकल्चरच्या लोकांना तुम्हाला सगळ्यांना चढलेली आणि ती नशा कायम ठेवा. आणि त्याच्यातून निश्चितपणे तुम्हाला उकट पाहिजे. तुम्ही अर्ज करा, सिडको अर्ज द्या, कॉपी मला द्या. मगाशी तुम्ही देवेंद्र कधी कधी जात शाप ही गोष्ट कधी कधी खोटी. देवेंद्र फडणवीस त्याची जात ही शाप ठरलेली. जर देवेंद्र फडणवीस जर ब्राह्मण नसतं तर त्याला एवढा त्रास झाला नसता. सगळ्या अर्थानं सोशल इंजिनिअरिंग करणारा आता तरुण त्याचा तो म्हणजे प्रौढ झाला, परंतु अतिशय विचारपूर्वक काम करणारा. काही लोक म्हणतात आता 11 कोटीचं कर्ज, 11 लाख कोटीचं. अरे जो माणूस प्रगती करतो तोच कर्ज घेतो. घराकरता कर्ज घेतलं, मुलीच्या लग्नाकरता कर्ज घेतलं, आयटी पर. मी त्याबद्दल समज